गुढीपाडव्याला ठेवणीतली नऊवारी साडी बाहेर काढली जाते, पण नऊवारी साडी नेसण्याची सवय नसते आणि त्याच्यात वेळ जातो। त्यामुळे शिवलेल्या नऊवारी साड्या घेण्याकडे महिलांचा कल असतो। गुढीपाडव्यानिमित्त परभणीमधून एक स्पेशल रिपोर्ट नऊवारी साडी संदर्भातला। ही सगळी लगबग सुरू आहे नऊवारी साड्या तयार करण्याची। हळूहळू नऊवारीची सहावार झाली आणि नऊवारी साड्या अडगळीत गेल्या, पण सणावारांना आवर्जून ठेवणीतली नऊवारी साडी बाहेर काढली जाते आणि नऊवारीचं हे वैभव मिरवत महिला सण साजरे करतात। पण सध्या नऊवारी नेसायची म्हणजे फार कठीण काम, असा एक समज किंवा गैरसमज आहे। ज्या महिलांना नऊवारी नेसणं कठीण वाटतं त्यांच्यासाठी उत्तम पर्याय परभणीतल्या मधुरा उमरीकरांनी शोधून काढलाय। लहानपणापासून शिवणकलेची आवड होती, आईचं वगैरे बघत होते, आजी नऊवार घालत होती ते पण बघत होते, पण रेडीमेड नऊवार शिवण्याची खूप इच्छा होती, पण ते जमत नव्हतं। पण पाहून पाहून आणि आईचं पण बघून, आईच्या हाताखाली काम करून नऊवार शिवायचं मी शिकले। पहिल्यांदा एक दोन प्रयोग फसले, पण नंतर हळूहळू जमायला लागले आणि आता एवढी मागणी आहे नऊवारसाठी की परदेशातून अमेरिका, दुबई इथे पण मी भरपूर माल दिलेला आहे। आणि आपली महाराष्ट्रीयन संस्कृती काय आहे तर हे तिथल्या लोकांना बघण्याची खूप उत्सुकता आहे आणि ती जाणून घेण्यासाठी मी इथून माझा माल त्यांना पाठवून देते। मधुरा गेल्या 15 वर्षांपासून शिवणकाम करतात। गेली अनेक वर्ष त्या नऊवारीला मॉडर्न करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या आखत होत्या। त्यांनी शिवलेल्या नऊवारी साड्यांना आता परदेशातून मागणी आहे। नुकत्याच त्यांनी अमेरिकेत आणि दुबईला नऊवारी साड्या शिवून पाठवल्या। अमेरिकेतल्या एका कार्यक्रमासाठी त्यांनी 25 नऊवारी साड्या शिवल्या। या माध्यमातून मधुरा यांना चांगलं उत्पन्नही मिळतंय। मधुराचा खूप मोठा वाटा आहे। तिने ही संकल्पना स्वतः डेव्हलप केली आहे। बरेचशी पुस्तकं, बरेचशा क्लिप्स वगैरे बघून, दिलीप करमपुरी सरांचे बुक्स पाहून हे सगळं बघून तिने करती आणि स्वतःची खूप मेहनत घेतली आहे। यासाठी दिवसभरात तिने 5 ते 6 नऊवार सहज शिवू शकते। आताच्या महिलांचा अशी सध्या स्थिती अशी आहे की त्यांना साडी नेसता येत नाही, त्यांना नऊवारी नेसणं म्हणजे खूपच कठीण आहे त्यांच्यासाठी। मग त्याच्यामुळे पण नेसण्याची हौस तर खूप भारी, अगदी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल, काही समारंभ असेल, घरगुती कार्यक्रम असतील तर आता महिला अगदी जुनी फॅशन आता परत आली आहे। त्याच्यामुळे महिला नऊवारीला जास्त पसंती देतात, पण ती आपल्याला नेसताच येत नाही। मग त्याच्यामुळं हे जे रेडीमेड नऊवार आहे ह्याचा खूप जास्त फायदा झाला। नऊवारी साडी शिवणं ही कला आता नवी राहिलेली नाही, पण परभणीमधून अशा साड्या शिवून परदेशात पाठवणं हे दखल घेण्याजोगं आहे। गजानन देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, परभणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।